संदर्भात जिल्हावार आकडेवारी नेमकं काय सांगते त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। संभाजीनगरमध्ये 14 अर्ज प्राप्त झाले पण एकही प्रमाणपत्र दिलं गेलं नाही। परभणीमध्ये 445 अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 47 अर्जांना मान्यता मिळाली। जालन्यामध्ये 78 अर्ज प्राप्त झाले, 8 अर्ज मान्य झाले। हिंगोलीमध्ये 5 अर्ज प्राप्त झाले, 3 अर्ज मान्य झाले। नांदेडमध्ये 5 अर्ज प्राप्त झाले आणि 5ही अर्ज मान्य झाले। बीडमध्ये 12 अर्ज प्राप्त झाले आणि 9 अर्ज मान्य झाले। लातूरमध्ये 12 अर्ज प्राप्त झाले, 9 अर्ज मान्य झाले। धाराशिवमध्ये 13 अर्ज प्राप्त झाले, 4 अर्ज मान्य झाले। आणि या सगळ्या संदर्भात अधिक संवाद साधूयात। मनोज जरांगे सध्या आपल्या सोबत आहेत। मनोज जरांगेजी नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। सगळ्यात पहिला प्रश्न हाच की संपूर्ण मराठवाडा आरक्षणात येईल अशी अपेक्षा आपल्याला होती, पण सध्याचं चित्र वास्तव काहीतरी वेगळं दिसतंय। जेवढी प्रमाणपत्र मिळायला हवी होती तेवढी मिळालेली नाहीयेत, काय कारण यामागे आपल्याला वाटतं? त्यांची जी दिरंगाई चालली ती स्पीड वाढवायला पाहिजे। जितके अर्ज आले मराठा समाजाने सुद्धा अर्ज दाखल केले पाहिजे, तरच आपल्याला कोणते प्रमाणपत्र मिळणार आहे। तर मग मिळणार कसं? एवढं होईल आज उद्याचं 4 दिवसात, महिन्यात, 15 दिवसात आपल्याला 100% मिळणार आहे। तयारच नव्हता मराठा समाजाचा। तो हैदराबाद